ओ मेरे भोलेनाथ मेरे शंभुनाथ मैं आया द्वारे जोड़े हाथ। मेरे भोलेनाथ मेरे शंभुनाथ मैं आया द्वारे जोड़े हाथ। तू मने सांभ लेने मैं खड़िया सूं मैं खड़िया सूं मैं खड़िया सूं तेरे दर पे नाथ। मेरा हाथ थांब लेने मैं खड़िया सूं तेरे दर पे नाथ। मेरा हाथ थांब लेने भोले भोले ओ भोले 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 ओ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। परत एकदा आपण सटाणा आगारातून एक रूट करतोय। त्याआधी सर्वांना जय द्वारकाधीश। याआधी आपण राजस्थानमधील खाटू श्याम देवदर्शनची पवित्र अशी यात्रा केली होती। त्याच्यानंतर आपली सटाणा आगारातून दुसरी यात्रा जाते द्वारका गिरनार यात्रा। ही यात्रा फक्त प्रवासच नाही मित्रांनो, तर ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांचा एक संपूर्ण पॅकेज आहे। यामध्ये आपल्याला मिळणार आहे आरामदायी बस, सुरक्षित प्रवास आणि द्वारका गिरनारसाठी एक स्वतंत्र बस व्यवस्था। या देवदर्शन यात्रेचा अंतर बघायचं झालं तर साधारण येऊन जाऊन 3000 किलोमीटर एवढा आपला प्रवास होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एसटी बसचा संपूर्ण अनुभव। द्वारका गिरनारसाठी टोटल किती खर्च येतो, राहण्याची आणि खाण्यापिण्याची काय सोय असणार आहे आणि या द्वारका गिरनार यात्रेसाठी योग्य प्लॅन कसा करायचा। द्वारका गिरनार यात्रेमध्ये आपल्याला गुजरात मधील प्रमुख आणि पवित्र देवस्थाने पाहायला मिळणार आहे। आता ते कोणते कोणते? प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांचा पहिला पॉईंट सारंगपूर मधील कष्टभंजन मारुती मंदिर। दुसरा पॉईंट स्वामीनारायण मंदिर नागेश्वर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग। तिसरा पॉईंट द्वारका श्रीकृष्ण नगरी द्वारका भेट म्हणजे श्रीकृष्णाचे प्राचीन निवासस्थान। चौथा पॉईंट सोमनाथ, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग। आणि सगळ्यात शेवटचा 5वा पॉईंट गिरनार, श्री दत्तात्रेयांचं शिखर मंदिर। मंडळी, इतक्या सगळ्या पवित्र स्थळांचे दर्शन तेही फक्त एसटी बसच्या एका प्लॅन मध्ये। ही खरंच मोठी गोष्ट आहे। खर्च कमी, अनुभव मात्र अमूल्य। पहिली खाटू श्यामची जी यात्रा होती एकदम जबरदस्त झाली आणि कायम आठवणीत राहील अशी होती। सटाणावरून आपल्या बसचा निघायचा टायमिंग रात्री 11 वाजता। सध्या टाइम झालेला आहे 10:30 वाजलेले। बस निघायला अजून आपल्याकडे अर्धा तास बाकी आहे। तोपर्यंत बसची सजावट चालू आहे। तुम्ही बस पाहू शकता, तिथे डेपो मध्ये सजावटीचं काम चालू आहे। थोडाफार लेट होईल शक्यतो, कारण बस सजावटीचं काम अजून बाकी आहे। तर मंडळी, तुम्हाला सटाणा बस स्टँड विषयी ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे, कशा प्रकारचं हे बस स्टँड आहे। मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं हे टॉप बस स्टँड आहे आणि असणारच, कारण स्वच्छता बघा, नीटनेटकेपणा बघा, काय तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही असं हे बस स्टँड आहे सटाणा बस स्टँड। काही ठिकाणी बस स्टँड असं आहे, बस स्टँड छोटं पण कचरा तुफान। तर मंडळी, आपल्याला सटाणा बस स्टँडला आपले एक सबस्क्रायबर दादा भेटायला आलेले, त्यांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो। नमस्कार, मी देवेंद्र लक्ष्मण पवार। जर आमचे शोभराज भाऊ लाईक करा, सबस्क्राईब करा। आमचे शोभराज भाऊ सटाणा नगरीत आलेले आहे आणि देव मामलेदार यांच्या नगरीत आलेले आहे। त्यांच्याबद्दल त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांना भरपूर सपोर्ट द्या। आणि या दादांना भेटून भारी वाटलं आणि असेच नवीन नवीन सबस्क्रायबर मित्र भेटतात ना, अशी एनर्जी येते आम्हाला पण अजून व्हिडिओ तयार करायला। तर मंडळी, या प्रवासात मी एकटा प्रवास नाही करणार, तर आपले खानदेशातले एसटी प्रेमी मित्र तसेच आपले सबस्क्रायबर मित्र नरेश बिरारी, या आधी पण तुम्हाला ओळख करून दिली होती ज्यावेळेस आपण सुरुवातीला ब्लॉग बनवला होता नगर ते सुरत। त्यावेळेस आमची पहिली भेट झाली होती। मला वाटतं आय थिंक 2-1.5 वर्ष झाले नाही का? 2 वर्ष कंप्लीट झालं। बघूया आता या यात्रेमध्ये आमचा काय एन्जॉय होते। फुल धमाल करणार आहे, काय म्हणता? फुल धमाल तर मंडळी, या यात्रेसाठी आम्ही खूप एक्साइटमेंट आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर माझी इच्छा होती की आपले जेवढे ज्योतिर्लिंग दर्शन झालेत ना, टोटल मला माहित नाही टोटल किती ज्योतिर्लिंग झाले, तुम्ही काउंट करू शकता। जेवढे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग दर्शन दाखवलेले तेवढे सगळं झालेले आणि आता 2 होणार आहेत। इंटरेस्टिंग। या आधीच्या खाटू श्याम देवदर्शन यात्रेमध्ये तुम्ही बघितलं असेल गाडीची काय सजावट झाली होती। त्या गाडीने आपण जो प्रवास केला ती गाडी आपल्या समोर डेपो मध्ये आहे, तर पाहू शकता या गाडीचा आपला प्रवास झालेला आहे खाटू श्याम देवदर्शन यात्रा। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बसनं प्रवास करतोय द्वारका गिरनार यात्रा। आता या बसची झलक तुम्हाला दाखवतो, ही बस काय सजवली आहे।
तुम्ही बस बघितली असेल, दोन्ही बसेस कशा प्रकारे सजवल्या होत्या. पहिली खाटूश्यामची बस बघितलीच असेल, त्याच्यानंतर आपली द्वारका गिरणारसाठी कशा प्रकारे ही बस सजवलेली आहे, एकदम अप्रतिम. आपण आता सटाणा बस स्टँडवर आलेलो आहे. या ठिकाणी आपल्या बसचं उद्घाटन होणार आहे. आजच्या आपल्या यशवंत नगरीचे भूमिपुत्र असलेले आपल्या सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र ऐरे सर यांच्या वतीने वेळोवेळी आपल्या आगाराच्या उत्पन्नात वाढ होईल हा उद्देश प्रत्येकाचा असतो, परंतु त्याच्यातनं काय युनिकनेस साधता येईल या उद्देशाने पुढे जात खाटूश्याम यात्रा असेल, आजची आपली द्वारका सोमनाथ या माध्यमातून डेपो मॅनेजर चांगले असले तर त्याच्यातनं काय काय घडू शकतं याचा प्रत्यय आपल्याला आज या ठिकाणी बघायला भेटतोय. खाटूश्याम यात्रेच्या 2 यात्रा आपल्या सटाणा आगाराच्या वतीने यशस्वीरित्या पार पडले आहेत आणि आज आपण द्वारका सोमनाथ गिरनार ह्या प्रवासासाठी आपल्या 40 प्रवाशांसह इथून प्रवास करतोय. त्याचबरोबर आणि येणाऱ्या काळात असंख्य अशा ह्या ट्रिप आपल्या सटाणा आगाराच्या वतीने यशवंत नगरीचं नाव हे देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम आजच्या प्रवासासाठी जाणाऱ्या सर्वांना माझ्या वतीने आपल्या संपूर्ण यशवंत नगरीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. पूर्वी ह्या बस स्थानकाकडे प्रवाशांची एवढी ओढ नसायची, परंतु आता एसटीच्या प्रवासाकरता खूप लोकांनी इकडे आता लक्ष देणं सुरू केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग म्हटला तरी हरकत नाही, खाटूश्यामची यात्रा इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ती अतिशय यशस्वीपणे पार पडलेली आहे. त्याच्यानंतर आज सटाणा सोमनाथ गिरनार द्वारका दर्शन ही बस सेवा इथून सुरू होत आहे आणि जवळजवळ हे 40 प्रवासी ह्या बसमधून प्रवास करणार आहेत. ह्या बागलाण तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारा असा हा उपक्रम आहे, म्हणून मी माझ्या वतीने या उपक्रमास निश्चितपणे धन्यवाद देतो. आपण आपल्या राज्य परिवहन सटाणा आगाराची 3री आंतरराज्य दर्शन बस सेवा आज रवाना करतो आहोत. यापूर्वी आपण महाराष्ट्रातली पहिली ऐतिहासिक खाटूश्याम बस सेवा सटाणा आगारातून रवाना केलेली होती. त्यानंतर मागील आठवड्यात पुनश्च एकदा 2री खाटूश्याम दर्शन बस सेवा जाऊन आली आणि आज आपण गिरनार द्वारका सोमनाथ ही दर्शन बस यात्रा आपल्या सटाणा आगारातून रवाना करीत आहोत. खरं तर संपूर्ण तालुकाभरातूनच नव्हे, जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील या बस सेवेला उदंड असा प्रतिसाद मिळाला. मुळात बागलाण आणि देवळा तालुका हा अतिशय भक्तीचं जाज्वल्य ठेवा असलेला, अतिशय चांगल्या पद्धतीचं भक्तीचं वातावरण असलेले हे दोघं तालुके, काबाड कष्ट करणारे शेतकरी आणि इतर मध्यमवर्गीय व्यापारी या सर्वांच्या ठिकाणी एक कॉमन गोष्ट कुठली असेल तर ती परमेश्वर किंवा भक्तिभाव ही आहे आणि तो समान धागा ठेवून राज्य परिवहन ही दर्शन बस यात्रा सुरू केली. आज आपण 2री बस सेवा रवाना करत असताना आपल्या सटाणा नगर परिषदेचे यशवंत नगरीचे सन्माननीय नगरसेवक यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या. मागील यात्रांचा अनुभव जर सांगायचा झाला तर त्या दोन्ही यात्रांमध्ये वयोवृद्ध आबालवृद्ध देखील होते. 5 दिवसाचा प्रवास करून आल्यानंतर जो थकवा प्रवाशांच्या चेहऱ्यावर जाणवायला हवा होता तो आम्हाला ही यात्रा पूर्ण झाल्यानंतर कुणाच्याही चेहऱ्यावर तो दिसला नाही. खऱ्या अर्थानं हे यात्रेचं फलित आहे आणि हीच भाविक आमचे खऱ्या अर्थानं आता ब्रँड अँबॅसेडर बनत आहेत. हेच भाविक आमचे माउथ टू माउथ पब्लिसिटी त्यांच्या नातेवाईकांपर्यंत, शेजारच्या तालुक्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर निश्चितच एक चांगलं कॅलिबर, एक चांगलं वातावरण आमच्या सटाणा आगारामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तयार झालेला आहे. दोन्ही तालुक्यातील नागरिकांची अतिशय उत्तमोत्तम सेवा उत्तरोत्तर घडत जाईल अशी सर्वांच्या साक्षीनं मी ग्वाही देतो आणि आजच्या रवाना होणाऱ्या 40 भाविकांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तर मंडळी, आपल्या गाडीचं मस्तपैकी असं उद्घाटन झालेलं आहे. त्याचसोबत सर्व प्रवासी आपल्या गाडीतले आलेले आहेत. बाकीचे 1-2 प्रवासी असतील ते मधून कुठून तरी बसतील आणि समोर पाहू शकता सर्व पॅसेंजर गाडीच्या बाहेर आलेले. काही जण सेल्फी काढतायत, काही फोटो काढतायत, बरीच ऍक्टिव्हिटी चालू आहे या ठिकाणी आणि प्रवासी वर्ग खूप एक्साइटेड आहे या यात्रेसाठी. जबरदस्त. तर मंडळी, आज रात्रीच्या प्रवासामध्ये आपला जो प्रवास होणार आहे सटाणा पासून सोमनाथ पर्यंत, सध्या टाइम झालेला आहे रात्रीचे 12 वाजलेले बरोबर. तर मंडळी, आपली गाडी रेडी झालेली आहे सटाणातून थेट द्वारका नगरी जाण्यासाठी. ड्रायव्हर दादा पण रेडी झालेले आहेत या रोडवर आणि बाकीचे स्टाफ सुद्धा आलेले आहेत. चला मंडळी, द्वारका दिशेच्या नामस्मरणात या यात्रेला सुरुवात करूया. बोला जय श्रीकृष्ण. यशवंतराव महाराज की जय.
सुप्रभात मंडळी, आत्ता आपण पोहोचलोय सटाणापासून जवळपास 350 किलोमीटर अंतर कव्हर करत वडोदराच्या पुढे बोरसोड म्हणून असं गावाचं नाव आहे, ज्या ठिकाणी आपला वॉशरूम टाइम झालेला आहे. सगळे प्रवासी गाडीच्या बाहेर उतरलेले आहेत आणि आपला ज्या ठिकाणी वॉशरूम ब्रेक झालेला आहे हा छोटासा मॉल परिसर आहे, गोलॅप फूड प्लाझा. इथे आपली गाडी थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. बोरसोडवरून सोमनाथचे जे अंतर दाखवत आहे जवळपास 400 ते 450 किलोमीटर इतका आपल्याला प्रवास करायचा आहे. तर आजच्या दिवसात आपलं पहिलं दर्शन त्या ठिकाणी होणार आहे. सटाणापासून आपण जो हायवे पकडलाय ना गुजरात स्टेट मधला, एकदम खतरनाक मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे, एकदम सुपरफास्ट रोड आहे. त्या हायवे वरून आता वडोदराला आपण इंटरचेंज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला थोडासा मार्ग सोमनाथच्या दिशेने, तर आपण त्या दिशेने चाललोय. बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होतात, कुठे कुठे गाडी थांबते, जेवणाची काय सोय आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. मस्तपैकी असं. तर मंडळी ज्या ठिकाणी आपण वॉशरूमसाठी थांबलो होतो त्याच्या थोडं पुढं आपण आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. इथं मस्तपैकी असं फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची राहिली आपल्या गाडीविषयी, आपली सटाणा आगारातून जाणारी ही पहिलीच गाडी आहे द्वारकेसाठी. आणि खास विशेष म्हणजे महाराष्ट्रातून जाणारी ही तिसरी गाडी आहे. आता तिसरी गाडी का, याच्या आधी पण 2 गाड्या जाऊन आलेल्या आहेत. एक धुळे आगाराची द्वारका गेली होती सुरुवातीला, त्याच्यानंतर परत आयल्यानगर आगाराची दुसरी गाडी गेली होती द्वारकेसाठी, आणि आता आपली तिसरी गाडी जाते द्वारका. फायनली मंडळी आपण सोमनाथ या ठिकाणी पोहोचलेलो आहे. सटाणापासून जवळपास 850 किलोमीटर अंतर गाठत 17 ते 18 तासांमध्ये आपला हा जर्नी कव्हर झालेला आहे सटाणापासून सोमनाथ पर्यंत. बापरे, GSRTC सोमनाथ दर्शन बस आहे, स्पेशल इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टवरच्या गाड्या जसं आपल्या साईडला असतात तशा गाड्या आहेत. बरोबर या ठिकाणी संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आजच्या दिवसाचा पहिला मुक्काम आपला सोमनाथ इथे. आपल्या गाडीतले सगळे पॅसेंजर भाविक आता दर्शनाला गेलेले आहेत. या ठिकाणी आपण जे मेन दर्शन घेणार आहे सर्वप्रथम गीता मंदिर, त्याच्यानंतर आपण जाणार आहे मेन दर्शन घ्यायला सोमनाथ मंदिर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. आधी या मंदिराचं पहिलं दर्शन घेऊया. या ठिकाणी मस्तपैकी असं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे ना, पाहू शकता माझ्या पाठीमागे एकदम जबरदस्त असा परिसर, एकदम शांत असं वातावरण आहे. आणि माझ्यासमोर पाहू शकता ही जी नदी आहे ती हिरण नदी आहे आणि या नदीमध्ये हे बदक आहेत का, बदकासारखंच दिसत आहे ते बहुतेक. हो 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 हो. आपण ज्या पॉईंटला इथे 2 देवस्थानचं आपण मेन दर्शन घेतलेलं आहे, गीता मंदिर आणि लक्ष्मी नारायण मंदिर. मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. कोणता पक्ष आहे, बदक आहे का, बदक उडतो का? तर ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी कमेंट करा कोणता पक्ष आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच राज्यात असा प्रवास केलेला आहे. प्रत्येक राज्याची लँग्वेज थोडीशी वेगळी आहे. म्हणजे लाईफ मध्ये असं काही अनुभव येतात ना, खूप काही अनुभव देऊन जातात अशा ट्रिपच्या माध्यमातून. बरंच असं नवीन नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला मिळते. सध्या टाइम झालेला आहे 7:22. रूम वगैरे ऑलरेडी सगळं बघितलेलं आहे. त्याआधी आपल्या आजच्या दिवसाचं मेन दर्शन कंप्लीट करूया सोमनाथ, 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेलं एक ज्योतिर्लिंग. या देवदर्शन यात्रेतील आपलं पहिलं आणि अत्यंत पवित्र दर्शन आज आपल्याला मिळालं सोमनाथ मंदिर येथे. समुद्राच्या किनाऱ्यावर उभं असलेलं भगवान शंकराचं हे दिव्य मंदिर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि अडळ विश्वासाचं प्रतीक आहे. इतिहासात कितीही वेळा हे मंदिर उद्ध्वस्त झालं तरी प्रत्येक वेळी ते नव्या शक्तीने पुन्हा उभं राहिलं. म्हणूनच सोमनाथ आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, श्रद्धा कधीच मोडत नाही. मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज दिवसातून अनेक वेळा बदलला जातो, जो अखंड श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. या पवित्र स्थळी येऊन भोलेनाथांच्या चरणी मस्तक टेकल्यानंतर मनात एक वेगळा धैर्य आणि सकारात्मकता जागृत होते. बोला ओम नमः शिवाय. फायनली मंडळी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं मंदिर सोमनाथ या देवस्थानचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. सध्या टाइम झालेला आहे रात्रीचे 10:30 वाजलेले. सोमनाथ मंदिराचे जास्त काही फुटेज मला तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण मोबाईल आतमध्ये न्यायला अलाउड नाहीये, त्यामुळे लॉकर मध्ये आपले मोबाईल जप्त केले होते. जर तुम्हाला कधी सोमनाथ वगैरे यायचं असेल किंवा हा व्हिडिओ बघून तुम्ही जर या ट्रिपला येत असाल, इथे आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये मोबाईल, चार्जर, डिजिटल घड्याळ, पॉवर बँक अशा काही गोष्टी आहेत ना इलेक्ट्रिक, त्या आतमध्ये न्यायला परवानगी नाही. काय करायचं तर मंडळी आजच्या दिवसाची जी रूम असणार आहे ना, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपली पहिल्या मुक्कामाची रूम शारदापीठ
सोमनाथ पर पर्सन आपल्याला इकडे 200 रुपये एवढा चार्जेस आलेला आहे एका व्यक्तीसाठी. तर आजच्या दिवसाच्या पहिल्या मुक्कामाची रूम अशी काहीशी आपली रूम आहे, पूर्ण हॉलमध्ये आणि 10 व्यक्ती शेअर करतात एका रूम मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला गादी मिळणार, बाकी तुमचं ते काही तुम्ही ब्लँकेट वगैरे आणले नाही ते तुम्ही याच्यावर हातरू शकता. अशी काहीशी आपली आजच्या दिवसाची रूम आहे आणि याच्यामध्ये पर पर्सन 210 रुपये इतका खर्च आपल्याला पडलेला आहे. या पॅकेज मध्ये तुम्हाला राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय इन्क्लूड नाहीये, ते तुम्हाला स्वखर्चानं करावं लागणार आहे. आणि या देवदर्शन प्रवासाचा जो खर्च आहे ना, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आजच्या दिवसभराचा आपला जो खर्च आलेला आहे खाण्यापिण्याचा टोटल 50 रुपये. आता तुम्ही म्हणत असाल फक्त 50 रुपये, तर जेवण कुठे गेले? या रूटवरनं येताना एक देवस्थान लागले होते, त्या देवस्थानचं दर्शन घेतलं, तिथे अन्नछत्र वगैरे होतं आणि त्या अन्नछत्रात आम्ही दुपारचं जेवण केले होते. ते काय भाग मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण तो आपल्या यात्रेचा भाग नाहीये. आणि तिथे अन्नछत्र असल्यामुळे थोडंसं तिथे प्रवासी पण फ्रेश झाले. आता राहिला प्रश्न रात्रीच्या जेवणात. आता सोमनाथ मध्ये सुद्धा दर्शन घेतल्यानंतर जी आम्हाला महाप्रसाद मिळालेला आहे, पूर्ण शुद्ध शाकाहारी महाप्रसाद या ठिकाणी आपला झालेला आहे. म्हणजे आजच्या दिवसभराचा आपला जो खर्च आलेला आहे चहा पाण्याचा तो 50 रुपये. तर मंडळी, पहिल्या दिवसाचा आज काहीसा प्रवास होता. तुमच्या मनात काही शंका असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. उद्याचा जो प्रवास असणार आहे आपला या यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सोमनाथ ते द्वारका, बघूया आता उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या द्वारका गिरनार यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण दर्शन घेणार आहोत द्वारका म्हणजे श्रीकृष्ण नगरी. आणि आपल्याला सोमनाथ पासून ज्या रूट न जायचंय तो रूट एकदम खास आहे. रस्त्याच्या एका बाजूला संपूर्ण समुद्र आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला संपूर्ण हिरवळ असणार आहे. आणि त्याच्यामध्ये सोमनाथ द्वारका जाण्यासाठी एक मस्तपैकी असा रोड. तब्बल अंतर बघायचं झालं तर हा 250 किलोमीटरचा प्रवास आहे आपला द्वारकापर्यंत. काल मस्तपैकी या ठिकाणी झोप वगैरे झालेले, काही भाविक पहाटे उठूनच डबल दर्शनासाठी गेलेले. आणि आपण ज्या परिसरात पहिल्या दिवसाचा मुक्काम केला याच परिसरात श्री कामनाथ मंदिर आहे. आणि मस्तपैकी असं पहाटे दर्शन झालेलं आहे. आतमध्ये छोटीशी गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये एक मंदिर आहे. पहाटेचं दर्शन घेतल्यानंतर कसं प्रसन्न वाटतं तसं ते प्रसन्न वाटत होतं. गाडीतले सगळे भाविक पॅसेंजर आलेले आहेत. गाडीची कंडिशन बघा तुम्ही. दुसऱ्या दिवशी जशी गाडी निघल्यापासूनची कंडिशन होती ना, सेम तशीच कंडिशन आहे. आणि आता गाडीमध्ये सर्व प्रवासी वगैरे आलेले आहेत. प्रत्येकाची काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे इथे. जसं आपण या प्रवासाला सुरुवात केली ना, आतापर्यंत ना एकदम कम्फर्टेबल असा प्रवास झालेला आहे. म्हणजे कुठं त्रास वगैरे काही जाणवलं नाही. एकदम म्हणजे जेवणाची सोय तर एकदम जबरदस्त होती. बोला सोमनाथ महाराज की. हर कण कण को तूने सजाया, सारे जग को तूने बनाया. हर कण कण को तूने सजाया, अपनी बांसुरी के सुर से तूने प्रेम करना सिखाया. माधवपूरच्या पुढे आपल्याला माधवपूर बीचला इथे गाडी थांबलेली आहे, कारण हा सगळा समुद्री भाग आहे आणि या ठिकाणी मस्त असं पॉइंट आहे समुद्र बघण्यासाठी. आणि जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, रस्त्याच्या बाजूला निसर्ग आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला संपूर्ण समुद्र आणि मधून जो जाणारा रस्ता आहे ना, तो आपला रोड आहे द्वारकासाठी. आता आपल्या गाडीतले प्रवासी सुद्धा चाललेले आहेत बीचवर एन्जॉय करण्यासाठी आणि मस्तपैकी या टूरचा आपण आनंद घेऊया. बीचवर बरीच अशी ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. बाईक रायडिंग असेल, उंट असेल. आय थिंक या साईडला बोट फेरी नाहीये. आणि पूर्ण अखंड असा मोठा समुद्र आहे, अरबी समुद्र. अरबी समुद्राच्या बाजूला सगळी वाळू आहे. ही वाळू पहा तुम्ही, काहीतरी शंख शिंपले आणलेले तिथे. तुम्ही जर कधी आलात या रोडनं तर नक्कीच या बीचचा आनंद घ्या. हो मस्तियों में घूमते, अपनी धुन पे झूमते, आंखों में लिए नादानियां, किरणों को ले जेब में, निकले सूरज बेचने, चप्पे चप्पे गूंजती इनकी खिलकारियां. थोड़े सपने देखने दो, मन की आंखें सेकने दो, हल्की हल्की आँच दो ना जरा. प्रयागराज नंतर आपण सेकंड टाइम बसलेले माधवपूर बीचला. इथं आपण बाईक रायडिंग पण केलेली आहे. त्याच्यानंतर छोटीशी उंट राईड. आणि हा जो व्हिडिओ आहे ना,
तो अविस्मरणीय असा क्षण आहे. कधी आलात ना तुम्ही पैशाकडे जास्त बघू नका, एन्जॉय करा, अनुभव घ्या. प्रत्येक काही गोष्टी असतात लाईफ मध्ये, म्हणजे परत परत हा व्हिडिओ बघताना पण जुने दिवस आठवणार. म्हणून म्हणतो एन्जॉय करा. तर दादा काहीतरी हातवार करून बोलवत आहेत. काय विषय बघूया कसं चाललाय. बीच कसा वाटला? एकदम राईड वगैरे केली का नाही? नाही करायची होती. टाइम नाही केली ना गाडी चालवली. तर मंडळी आपली बस आता माधवपूर बीचला. इथून आपलं द्वारकाचं जे अंतर आहे साधारण 150 किलोमीटरचा हा प्रवास आहे, माधवपूर ते द्वारका. चला आता आपली गाडी रेडी झालेली आहे, या प्रवासाला सुरुवात करूया. थेट पोहोचूया आपण द्वारका. जब पड़े मुश्किल में हम सीधे चले आते हो तुम, कठिनाइयाँ कैसी भी हो जड़ से मिटा देते हो तुम ही सबके हो दुलारे, तुमसे ही हर काम. मेरे कान्हा, मेरे कान्हा, मेरे कान्हा, मेरे कान्हा, मेरे कान्हा, मेरे कान्हा. मंडळी सोमनाथ पासून आपण जवळपास 250 किलोमीटर अंतर गाठत द्वारकाच्या आपण अलीकडे पोहोचलेलो आहे नागेश्वर म्हणून. इथे आपल्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं देवस्थानचं दर्शन होत आहे. या ठिकाणी भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं देवस्थान नागेश्वर. याच्यानंतर इथून द्वारका फक्त 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. द्वारका झाल्यानंतर पुढे द्वारका बेट लागेल, ते पण आपल्याला पाहायला मिळेल. एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. सोमनाथ वरून नागेश्वर पोहोचण्यासाठी आपल्याला 5 ते 6 तासांचा कालावधी लागलेला आहे. सध्या टाइम झालेला आहे या ठिकाणी बरोबर 1:46. चला मंडळी मस्तपैकी या ज्योतिर्लिंग देवस्थानचं दर्शन घेऊया. मस्तपैकी असा. सोमनाथ दर्शनानंतर आता आपण पोहोचलो आहोत भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक नागेश्वर ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग द्वारकेजवळ आहे आणि खास गोष्ट म्हणजे हे ज्योतिर्लिंग शिवपुराणात स्पष्ट उल्लेख असलेला आहे. पुराण कथेनुसार इथे दारुक नावाचा असुर शिवभक्तांवर अत्याचार करत होता. त्यावेळी भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत भगवान शंकर इथे प्रकट झाले आणि त्या असुराचा नाश केला. म्हणूनच नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भक्तांच्या संरक्षणासाठी जोडलेलं मानलं जातं. आजचं मंदिर पाहिलं तर लक्षात येतं की हे फार भव्य नाही, पण इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड आहे. कारण इथे लोक चमत्कार बघायला नाही तर श्रद्धा निभवायला येतात. मंदिराबाहेर उभा असलेला भव्य शिवपुतळा दुरूनच लक्ष वेधून घेतो. नागेश्वर दर्शन हे वेळ खाऊ नाही, पण प्रवासातलं एक खूप महत्वाचा स्टॉप आहे. कारण द्वारका यात्रेत नागेश्वर वगळणं खूप जणांना अपूर्ण वाटतं. खरं म्हणा आपले जे ज्योतिर्लिंग दर्शन झालेलं आहे, भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ते 9 ज्योतिर्लिंगचं आपलं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. आता जे जे ज्योतिर्लिंग देवस्थान राहिलेले आहे त्याच्यामध्ये गृहणेश्वर, केदारनाथ आणि रामेश्वर. मस्त वाटतं राव. एवढे ज्योतिर्लिंग होईल कधी मला वाटलं नव्हतं. एकदम म्हणजे मस्त यात्रा झाली. इथे काही एवढी गर्दी नव्हती, पण रांगेमध्ये थांबायला खूप जास्त वेळ जातो. तर तुमचं जे दर्शन होणार आहे ते ऑलमोस्ट 1 ते 1 तासामध्ये. तर आपण नागेश्वर मध्ये इथे दुपारचं जेवण करतोय. जेवण म्हणता येणार नाही, पण हलकं फुलकं काहीतरी आपण फूड घेतोय. तर या ठिकाणी आपण मस्तपैकी मक्याची प्लेट घेतलेली आहे 50 रुपये पर प्लेट. तर या आधी आपण मॅगीची एक प्लेट घेतली होती. टोटल दुपारच्या जेवणाचा खर्च आला तो 100 रुपये. पुढे जाऊन आपल्याला कुठलं हॉटेल वगैरे मिळणार नाही, त्यामुळे म्हणलं इथेच काहीतरी खाऊन घेऊया हलकं फुलकं. नागेश्वर मंदिरापासून जवळपास 20 किलोमीटर अंतर काढत आता आपण बेटला पोहोचलेलो आहे, द्वारका बेट. सध्या आपण गाड्यांच्या पार्किंग स्लॉट मध्ये पाहू शकता. या ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली आहे. इथून आपण रिक्षा करून 3 मंदिरांना भेट देणार. असा काहीतरी पॉईंट आपल्याला द्वारका बेट मध्ये पाहायला मिळणार आहे. यासाठी पर पर्सन 100 रुपये इतका खर्च येणार आहे रिक्षासाठी. सध्या टाइम झालेला आहे दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. वातावरण पाहू शकता एकदम गारवा पसरलाय. काय म्हणता, काय झालं? आम्हाला थोडा फेमस करा सांगा सांगा, बोला काहीतरी. थांबा. आम्ही सध्या पोहोचलोय द्वारका बेटला. आता रिक्षाने आम्ही जाणार आहे द्वारकेचं दर्शन घ्यायला. 3 ठिकाण सांगताय, आता ते भाडं ठरवणं चालू आहे. बघू आता पुढे काय होतं काही नाही. आता गाडी आपली पार्किंग लावली. मी खास पैसे भरून आलेलो आहे यात्रा करण्यासाठी. यावेळेस ड्रायव्हर नंबर नाही लागला म्हणून पैसे भरून आलोय, पण यात्रा करणार लालपरी मध्ये. तर मंडळी तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेस खाटूश्याम यात्रेमध्ये हे दादा ड्रायव्हर म्हणून काम करत होते. आता स्वतः पैसे भरून या यात्रेसाठी आलेले. कशी वाटते यात्रा?
एकदम टकाटक. एकही प्रवासी असा दुःखी नाही किंवा काही कोणाला त्रास वगैरे काहीच नाही. त्यामुळे आपल्या लाल परीने सर्वात सुंदर प्रवास आणि सर्वात सुरक्षित प्रवास लाल परीचा. कुठेही जा ऑल इंडियात आता सांगा आणि फक्त लाल परी घेऊन चला. जय लालपरी. यात्रा एकदम आनंदात, कोणाला त्रास नाही, काही नाही, एकदम सुखद आणि आनंदमय यात्रा झाली. कोणी दुःखी नाही, काही नाही, कोणाला वोमेट वगैरे सुद्धा झाली नाही. सगळे एकदम आनंदी आनंद आहात. तर मंडळी आपण चाललो आपल्या पहिल्या पॉईंटला बाय रिक्षा. आपला जो पहिला पॉईंट होणार आहे मकरध्वज मंदिर. काय म्हणतो बरोबर ना? मकरध्वज मंदिर कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. तर मंडळी द्वारका भेटच्या पहिल्या पॉईंटला आपण आलेलो आहे मकरध्वज मारुती मंदिर, हनुमान मंदिर. त्या पॉईंटला आपण भेट देतोय आणि मंदिर बघा असं प्रकारचं हे मंदिर आहे. जास्त काय मी तुम्हाला हे पॉईंट दाखवणार नाही, मोजकेच आपण पॉईंट घेऊया. आता इथं आपली रिक्षा पार्क केलेली आहे, त्याच्यानंतर आपण एंट्री मारतोय मंदिरामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम. गाडीमध्ये जे गाणं वाजवलं ना भाई एक नंबर, मूड फ्रेश झाला राव. इकडे पण संगीत वाद्य वगैरे चालू आहे काहीतरी. तुम्ही यात्रा करता हे महत्वाचं नाही, तुम्ही यात्रेत किती एन्जॉय करता हे खूप महत्वाचं आहे. हे हनुमान मंदिर आहे, मकरध्वज हनुमान मंदिर. तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवतो. जय राम जय राम जय जय राम. द्वारका बीट मधल्या आपल्या दुसऱ्या पॉईंटला आपण व्हिजिट केलेलं आहे भगवान श्री शंकराचार्य मंदिर, अखंड धुना 384 धुना सिद्धपीठ असं काहीतरी मंदिर आहे. आणि या मंदिराचा परिसर बघा तुम्ही, असा काहीसा परिसर आहे. आणि हे जे तुम्ही बघत असाल हे यज्ञ आहे, देवाची पूजा करण्यासाठी जे बांधलं गेलेलं आहे ते हे यज्ञ असं म्हणू शकतो आपण. टोटल 84 यज्ञ आहेत. आपण आलोय तिसऱ्या पॉईंटला जिथे द्वारकाधीशचं मुख्य मंदिर आहे. समोर पाहू शकता द्वारकाधीश मुख्य मंदिर. मंदिरच्या बाजूला पाहू शकता हे जे बांधकाम आहे ना एकदम जुनं पुराणं बांधकाम आहे. तुम्ही बांधकामाचं स्ट्रक्चर बघा या ठिकाणी. 90च्या दशकातलं हे बांधकाम आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे सगळेजण एका बॅगमध्ये आता जमा करतील मोबाईल, कारण बाकीचे तुम्हाला फुटेज वगैरे काही घेता येणार नाही. त्यामुळे आपण जमा करून घेऊया, जास्त रिस्क नको. रिस्क घेतले ते मग बॉम्ब. द्वारका भेटला मस्तपैकी असं तिन्ही पॉईंटचं तुम्हाला दर्शन घडवलेलं आहे. कोणत्या कोणत्या देवस्थानांना भेट दिलेले आहे ते तुम्ही बघितलंच असेल. आता इथून आपली गाडी जाणार द्वारका भेटच्या ब्रिजवरून. मस्तपैकी असं ब्रिज क्रॉस करत आपण पोहोचणार द्वारका, जिथे आपलं मेन दर्शन होणार आहे श्रीकृष्ण नगरी द्वारकाधीश. समोर ब्रिज पाहू शकता, कलर वगैरे चेंज होते. त्या ब्रिजचं मस्तपैकी असं शूट घेऊया. बस आता ब्रिजवरून जाते आपली, तर चला मग. मंडळी आपण पोहोचले आजच्या दुसऱ्या दिवसाच्या मेन पॉइंटला, द्वारका म्हणजे श्रीकृष्ण नगरी. तर आधी मंदिराचं दर्शन घेऊया, कारण वेळ खूप कमी आहे आणि सर्व प्रवासी पुढे गेलेले आहेत. कारण मंदिर जे उघडतं ना ते फक्त 2 तासासाठी, त्याच्यानंतर मंदिर बंद केलं जातं. आता मंदिराचा काय टायमिंग आहे मला सुद्धा माहित नाही. त्याचा टाइम तर सकाळी 9 ते 12 पर्यंत ओपन राहतं, नंतर बंद केलं जातं संध्याकाळी 5 ला चालू करतात. तर आता आपण ऑटो केलेली आहे, इथून आता आपण जातोय. आता आम्ही 2च पॅसेंजर असल्यामुळे आमच्याकडं 50-50 रुपये घेतलेले आहे, कारण मंदिर बनवण्याच्या आधी आपल्याला दर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. तर आधी आपण दर्शन घेऊया. आता आपण पोहोचलो आहोत भगवान श्रीकृष्णांची नगरी द्वारका. द्वारका ही केवळ तीर्थनगरी नाही, तर भारतीय इतिहास आणि पुराणांमध्ये विशेष स्थान असलेलं शहर आहे. महाभारतात उल्लेख असलेली श्रीकृष्णांची राजधानी म्हणून द्वारकाला ओळखलं जातं. आजची द्वारका गुजरात राज्यातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. या शहरात प्रवेश करतात सगळीकडे श्रीकृष्ण भक्तीचं वातावरण जाणवतं. द्वारकेचे मुख्य आकर्षण आहे द्वारकाधीश मंदिर. हे मंदिर अंदाजे 2 वर्षाहून अधिक जुनं मानलं जातं आणि पंचतीर्थापैकी एक आहे. मंदिराची रचना पाहिली तर 5 मजली उंच शिखर, सुमारे 70 मीटर उंच ध्वजस्तंभ आणि रोज बदलला जाणारा ध्वज लक्ष वेधून घेतो. द्वारका ही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असल्यामुळे इथे समुद्र आणि मंदिर दोन्ही एकाच वेळी पाहायला मिळतात. याच कारणामुळे द्वारका ही धार्मिक सोबत भौगोलिक दृष्ट्याही महत्वाची मानली जाते. काही संशोधनानुसार प्राचीन द्वारकेचे अवशेष आजही समुद्राखाली सापडले आहेत, ज्यामुळे द्वारकेचा इतिहास अजूनही रोचक ठरतो. सोमनाथ आणि नागेश्वर दर्शनानंतर द्वारकेला येणं ही यात्रा पूर्ण झाल्यासारखी वाटते.
मस्तपैकी असं द्वारकाधीश मंदिराचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण रात्रीच्या महाप्रसादाला आलेलो आहे आणि ज्या प्रकारचा महाप्रसाद आपल्याला मिळालेला आहे तो महाप्रसाद पाहू शकता. असा काहीसा आपल्याला महाप्रसाद मिळालेला आहे. बोला कन्हैया लाल की जय. मस्तपैकी या ठिकाणी आपण द्वारकामध्ये महाप्रसाद घेतलेला आहे. दिलेल्या पॅकेज प्रमाणे आपला जो मुक्काम होता तो द्वारकाला होता, पण काही कारणास्तव आपल्याला या ठिकाणी मुक्काम करता येणार नाही, कारण आपलं जे पुढचं दर्शन आहे ते श्री दत्त गुरु जुनागड गिरनार. त्या ठिकाणी उद्या मोठी प्रचंड अशी गर्दी असणार आहे. पुढे जाऊन आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. त्यामुळे आजची जी नाईट असणार आहे ती आपली बसमध्ये असणार आहे. तर आजच्या दिवसाचा आपला जो खर्च आलेला आहे खाण्यापिण्याचा तो टोटल 200 रुपये इतका खर्च आलेला आहे. मॅगी आणि शिजवलेली मक्याची एक प्लेट घेतली होती, तेच आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे. आणि आता रात्रीचं जेवण तुम्हाला दाखवलेलं आहे. महाप्रसादाच्या स्वरूपात आपल्याला महाप्रसाद मिळालेला आहे. आता इथे सगळे प्रवासी वगैरे आलेले. आता इथून आपली गाडी द्वारकावरून निघणार, ते थेट कुठे जाणार आता? गिरनारला. इथून किती किलोमीटर अंतर आहे? 220 ते 30 किलोमीटर आहे. किती वाजेपर्यंत पोहोचून जाईल साधारण गाडी? 230 ते 20 कमीत कमी आपल्याकडे 4-4.5 तास. तर मंडळी त्या ठिकाणी 10,000 पायऱ्या आहेत गिरनार शिखर चढण्यासाठी. तर तिथे रोपवेची वगैरे व्यवस्था असते. रोपे अर्ध्यापर्यंत जे म्हणजे तुम्ही 10,000 म्हणतात ना, 5,000 पर्यंत प्रवास करू शकतो. रोपेने प्रवास करू शकतो. बरोबर. तिथून 5,000 शिड्या आपल्याला पायी चढायची. त्याआधी आपण प्रवास करूया द्वारकापासून जुनागड पर्यंत, म्हणजेच गिरनार पर्यंत. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. मम देव देव. सुप्रभात मंडळी. आज आहे द्वारका गिरनारचा 3रा दिवस. आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत गिरनार मधील शिखरावर असलेलं दत्तगुरूंचं मंदिर. हे आजच्या दिवसाचं शेवटचं दर्शन. सध्या टाइम झालेला आहे सकाळचे 8:52 झालेत. आज पहाटे आपण 4 वाजता या ठिकाणी पोहोचलो आहोत. माझ्या पाठीमागे बिल्डिंग पाहू शकता, ही आहे भक्त निवास. या ठिकाणी आपला मुक्काम झालेला आहे. या ठिकाणी आता 4 तासाची झोप घेऊन एकदम फ्रेश झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं शिखरावर दत्तगुरू मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. माझ्यासमोर आहे दत्तात्रय मंदिराचं शिखर. आपण ज्या ठिकाणी उभा आहे गिरनार आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. असा काहीसा वातावरण आहे गिरनार मधलं, जिथे दत्तांच्या पादुका आहेत. गिरनारचा आजूबाजूचा परिसर बघाल ना तुम्ही, एकदम म्हणजे डोंगरदारा दिसतील वरती तुम्हाला पूर्ण. आणि डोंगरदाराच्या हे मध्ये असलेले सिटी म्हणू शकतो आपण, हे जुनागडच्या बाजूला येतं. तर चला मंडळी, वेळ न दवडता आपण आता दर्शन घेऊया, कारण आज पौर्णिमा आहे. दर्शन किती वेळात होईल याची काय आयडिया नाही. एक तर आपल्याला 10,000 पायऱ्या चढून शिखरावर पोहोचायच्या. 5,000 पायऱ्यापर्यंत आपण रोपवेने जाऊ शकतो आणि तिथून पुढे 5,000 पायऱ्या चढत जावं लागणार आहे. म्हणजे तिथून पुढे 5,000 पायऱ्यासाठी रोपवे नाही, तर हा प्रॉब्लेम आहे. तर असो, 5,000 पायऱ्यासाठी रोपवे करूया आणि 5,000 पायऱ्या आपण स्वतः कव्हर करूया. गिरनार यात्रेबद्दल बोलायचं झालं तर इथे फक्त दर्शन नाही तर एक पूर्ण प्रवास अनुभवायला मिळतो. आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की गिरनारला एकूण साधारण 10,000 पायऱ्या आहेत, म्हणून आम्ही ठरवलं पहिला टप्पा रोपवेने आणि उरलेला प्रवास पायी पूर्ण करायचा. सध्या तुम्ही पाहताय गिरनार रोपवे परिसर. इथे सर्वप्रथम तिकीट काउंटरवर नोंदणी होते, सिक्युरिटी चेकिंग केलं जातं आणि नंतर आपले तिकीट दिले जातं. रोपवेसाठी तिकीट दर असा आहे, जाताना 400 रुपये आणि येताना 400 रुपये, म्हणजे ऐकून 800 रुपये प्रति व्यक्तीसाठी. तिकीट घेतल्यानंतर रोपवे रूम मध्ये भक्त आणि प्रवासी आपल्या नंबरची वाट पाहताना बसलेले दिसत आहेत. जसा आपला नंबर येतो तसा रोपवे मध्ये एंट्री मिळते. हळूहळू केबल पुढे सरकते आणि खाली जुनागड शहर लहान लहान दिसायला लागतं. रोपवे प्रवासात समोर येणारे डोंगर, खोलदऱ्या आणि विरुद्ध दिशेने येणारे इतर रोपवे केबिन्स, हा अनुभव खूप वेगळा वाटतो. थोड्याच वेळात आपण पोहोचतो पहिल्या टप्प्यावर, अंबिका माता मंदिर. हे मंदिर गिरनार पर्वतरांगेतील अत्यंत महत्वाचं स्थान मानले जातं. इथून पुढे रोपवे संपतो आणि खरी परीक्षा सुरू होते, पायी चढाई. इथून पुढे दत्तगुरू शिखराकडे जाण्यासाठी साधारण 5,000 पायऱ्या आपल्याला चालत चढाव्या लागतात. पायऱ्या अरुंद आहेत, काही ठिकाणी चढणं कठीण आहे, पण मार्गावर दत्त भक्तांची गर्दी आणि जय दत्तचा जयघोष चालत राहतो. ही चढाई फक्त शरीराची नाही तर संयमाची आहे. इथे कुठेही गाय करून चालत नाही, आपल्या गतीने एक एक पायरी चढत जायचं असतं. अखेर तो क्षण येतो, आपण पोहोचतोय दत्तात्रेय यांच्या पवित्र शिखर मंदिराजवळ. मान्यतेनुसार दत्तगुरूंनी येथे तपस्या केली आणि याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर फार मोठं नाही, खूप भव्यही नाही, पण इथे येण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात तेच या दर्शनाचं खरं महत्व सांगतात. इतक्या उंचीवर इतक्या पायऱ्या चढून आपल्याला जाणवतं की गिरनार ही यात्रा सोप्या शब्दात सांगायचं तर कमावलेली दर्शन यात्रा आहे.
बाप रे बाप, खूप मोठ्या पायऱ्या आहेत त्या, खूप लांब लचक अशा मोठ्या पायऱ्या आहेत. 5000 पायऱ्या आहेत टोटल. आताशी आमची निम्मी पायरी कंप्लीट झालेली आहे, अजून आपल्याला निम्मी पायरी कंप्लीट करायची आहे. तुम्हाला वाटत असेल एवढं सोपं आहे, पण तेवढं सोपं नाहीये. भाविकांचे चेहरे बघा तुम्ही, अक्षरशः लिंबू कसा पिळतो आपण असं एकदम रस निघून जातो तशी अवस्था झाली. पाय गेले, गुडघे गेले. काय म्हणता दादा, कशी आहे? कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंतचा प्रवास? आपण आता त्या वरच्या त्या वरून आलो आपण, म्हणजे तिथून खाली उतरून आलो, पण त्या बॅक साईडने तिकडून वरती चढून आलो तिथपर्यंत चाललो. चढल्यानंतर परत आता इथं उतरलो. आता परत इथं आपल्याला इथं चढायचं आहे, इथून वर जायचंय, इथं वरती चढायचं. आम्ही आज लय बेजार झालो, आज देवानं लय बेजार केलंय. आता लय बेजार होऊन इथं आलोत. सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही रांगीत उभा आहेत. आता 4 वाजल्यापासून आता दर्शनाची बारी आली आणि कलय दिसायलंय आणि बखर टाइम लागणार आहे दर्शनाला. कुठं नाही आपण परभणीहून. दादा सांगा, तुमचा प्रवास कसा झाला? पायरीवरचा प्रवास. पायरीवरचा प्रवास खूप कठीण चालू आहे. नहीं, भगवान को याद करना अच्छी बात है, पर जिस दिन भगवान ने याद कर लिया उस दिन वांदे हो जाएंगे. प्रत्येकाची वेळ आहे, प्रत्येकाची वेळ आहे. आता आपण पायी प्रवास केलेला आहे श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. पायऱ्या काही कमी नाहीत राव, 10,000 पायऱ्या आहेत, पण 5,000 आम्ही रोपवेनं आलोय. हे गिरनार चढायचं तेवढं सोपं काम नाहीये, खूप धाडसाचं काम लागतं याला. आणि आपण जे डोंगरावर आहे ना, परिसर बघा आजूबाजूचा, पूर्ण डोंगरांमध्ये असं वसलेला हा परिसर आहे. इथं श्री दत्तगुरूंचं द्वार आहे, चरण पादुका. या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचं. ज्यांना कोणाला हेल्थ प्रॉब्लेम वगैरे असेल ना, त्यांच्यासाठी आहे ना एक काय म्हणू शकतो आपण, त्याच्यासाठी पाळणा टाईप अशी काहीतरी सोय आहे. ज्यांना कोणाला हेल्थचा प्रॉब्लेम आहे, जे वयस्कर लोक आहेत, अशांसाठी एक छोटासा पाळणा वगैरे म्हणू शकतो. आता त्याचं नाव मला माहित नाही, त्यांच्यासाठी ही ऑप्शन बेस्ट आहे. उतरताना एवढी मजा नाही, पण चढताना बघा प्रत्येकाची रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. आता जय गिरनारी नामस्मरण करत आपण आता राहिलेल्या पायऱ्या कंप्लीट करूया. बोला जय गिरनारी. ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी. गिरनारला जेवढे पण लोक आलेले त्यातले 70 ते 80% हे सगळे मराठी लोक आहेत. आज पौर्णिमा असल्यामुळे भाविकांची गर्दी बघा, प्रचंड अशी गर्दी आहे. पूर्ण लाईन अक्षरशः भरलेली आहे. अंदाज लावू शकता पौर्णिमा असल्यामुळे एवढा गर्दीचा अंदाज. मस्तपैकी असं मंदिराचं 2 वेळा दर्शन झालेलं आहे आपलं, 2 वेळा. आणि 5,000 पायऱ्या कव्हर करण्यासाठी आम्हाला इकडे 2 तास लागलेले. जो थकवा आलाय ना, पूर्ण अंग घामाघूम झालं होतं. आता कुठं गारव्याला बसलोय या ठिकाणी, मस्तपैकी असा गार वारा सुटलेला आहे. बापरे, अजून आपल्याला 5,000 पायऱ्या परत चढून रोपवेकडे जायचं, रोपवेवरून परत खाली जायचंय. 5,000 पायऱ्या. गिरनार दत्तगुरूंचं दर्शन घेत आपण या ठिकाणी महाप्रसाद घेतलेला आहे. महाप्रसाद जो मिळतो ना, तो तुम्ही पाहू शकता तिथं. या ठिकाणी तुम्हाला कमान दिसत असेल, कमानच्या लेफ्ट साईडला इथे महाप्रसाद मिळतो. दुपारचा जो महाप्रसाद आहे ना, तो आमचा या ठिकाणी झालेला आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहे. तुम्हाला एक रियालिटी सांगायचं झालं, आपण सुरुवातीला बोललो होतो की 10,000 पायऱ्या आपल्याला चढायच्यात मंदिरापर्यंत येण्यासाठी. पण दुसरी गोष्ट अशी आहे की 10,000 पायऱ्या जेवढा तुम्ही चढताय ना, तेवढं 10,000 पायऱ्या तुम्हाला परत रिटर्न यावं लागते. म्हणजे टोटल 20,000 पायऱ्या तुम्हाला येऊन जाऊन करायचे. डायरेक्ट म्हणजे मध्ये मध्ये चढ उतार आहेत, म्हणजे असं डायरेक्ट स्लोप नाहीये. आता इथं परत खाली उतरलं की परत खालून परत वर जायचं. एक आनंद पण होतोय की गुरुदत्तांचे दर्शन झाले आणि त्याच्याबरोबर चढून उतरून थोडा थकवाही जाणवतोय, पण आनंद खूप जास्त होतोय. आणि हा एक गोष्ट मला कळली की इथे जे पाळणा वगैरे असतात ना, ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम इश्यू वगैरे असतो, त्यांच्यासाठी जो चार्जेस आहे ना, तो खूप हाय आहे. साधारण 8,000 ते 9,000 असं काहीतरी चार्जेस सांगितलं, पण अजून कन्फर्म नाहीये. आपल्या ग्रुपमधलं एक जण गेले कोणतरी, त्यांना विचारून सांगतो, कारण मी ज्यावेळेस ऐकलं ना, तर खूप जास्त प्राइस होती ते. पर्वताच्या खालीपासून तर दत्तगुरूंच्या मंदिरापर्यंत 16,000 ते 17,000 रुपयापर्यंत चार्जेस घेतले जातात. तसेच मंदिरापासून तांबे मातेच्या मंदिरापर्यंत 8,000 रुपयापर्यंत चार्जेस आहेत त्यांचे. तर मध्ये मध्ये पण तुम्ही पाळणा करू शकता, त्याचे चार्जेस काही वेगळे पडतात. काय वाटतंय मॅडम? कसं वाटलं आतापर्यंत प्रवास तुमचा? अतिशय सुंदर. सुंदर ना. पायरी म्हणजे पायरी चढण्यासाठी किती थकवा आला? डबल फेऱ्या घेतल्या आम्ही. परत जाऊन पुन्हा जाऊन म्हणजे ते आनंद झाला की पुन्हा दत्तांचं दर्शन झालं. नक्की पावतील अशी माझी इच्छा आहे. नक्कीच पावणार. तर मंडळी, आजच्या दिवसाचं संपूर्ण देवदर्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. दिलेल्या पॅकेज प्रमाणे संपूर्ण देवदर्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. या पॅकेजमध्ये जेवढे पण देवदर्शन होते, सुरुवातीला पहिला पॉईंट आपण ज्योतिर्लिंग सोमनाथ केलेला आहे. त्याच्यानंतर द्वारकाधीश, द्वारका ज्योतिर्लिंग, नागेश्वर, गिरनार पर्वत, श्री दत्त,
चरण पादुका. तर एवढे 4 पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत दिलेल्या पॅकेज प्रमाणे. या सगळ्या देवदर्शन पैकी जो टॉप देवस्थान होतं ना, ज्या देवस्थानचं दर्शन घ्यायला थोडंसं मुश्किल वाटत होतं, ते देवस्थान म्हणजे गिरनार पर्वत. सगळं देवस्थान एकदम इझी झालं. काही ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्यामुळे जास्त काही तुम्हाला फुटेज दाखवता आलं नाही. ज्या ठिकाणी अलाउड आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला फुटेज वगैरे दाखवलेले आहेत, कशा प्रकारचं ते देवस्थान आहेत त्या ठिकाणी संपूर्ण दर्शन तुम्हाला घडवलेले आहे. या 4 दिवसाच्या ट्रिप मध्ये आजच्या 3ऱ्या दिवसाचा खर्च जास्तच वाढला. 3ऱ्या दिवशी जो खर्च झालेला आहे सगळ्यात जास्त तो म्हणजे रोपवे. जायला 400 यायला 400, टोटल खर्च 800 रुपये. बाकीचा मग वैयक्तिक खर्च 200-300 इतका झालेला आहे खाण्यापिण्यावर. तर हा टोटल 4 दिवसाचा आपला प्रवास इथे कंप्लीट होतोय. सगळ्यात शेवटच्या दिवशी जो प्रवास होणार आहे तो परतीचा प्रवास. त्याच्यामध्ये जास्त काही नाही. गिरनारचं दर्शन ज्या कालावधीमध्ये झालं ना, सकाळी आपण 9ला दर्शनासाठी निघलो होतो. आत्ता बरोबर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. म्हणजे जवळपास आपल्याला 5 ते 5:30 एवढा कालावधी लागलेला आहे दर्शनासाठी. इच्छा होती ती पूर्ण केली देवाने आज, आणि मला ती भीती वाटत होती चढताना, म्हणजे दर्शन होईल का नाही बा माझं, मग काय अर्ध्या रस्त्याने परत येऊ शकते बा असं. तर देवाने ते पूर्ण करून घेतलं माझ्याकडून. सर्वात पहिले दत्त जयंतीच्या दिवशी माझ्या डोक्यात आलं किंवा आपल्याला गिरनारीला जायचं. आज गिरनारीला आम्हाला जो अनुभव आला, सगळ्यांना आमच्या घरातल्यांना वाटत होतं मी चढून जाईल, पण पाणी वाटता तोपर्यंत मी चढलो. माझ्या पायाचं ऑपरेशन प्रॉब्लेम आला मला. मग तिथून माझ्या मिसेसने सांगितलं आपण परत जाऊ. म्हटलं नाही, आपण 10 पायऱ्या का होईना हळूहळू चढू. परत 20-25 पायऱ्या चढल्यानंतर अशी वेळ आली, पायच माझा उचलला जात नव्हता, पण तिची जिद्द होती, आलोय ना जायच. त्याप्रमाणे मग आम्ही डोली केली माझ्यासाठी. माझी मिसेस आत्ताच आजारात उठलेली आहे. तिने न थकता न बसता ही यात्रा पूर्ण केली. एकतर येणं शक्य नव्हतं गिरनारला. परत जे बाबाच्या कृपेने दत्त जयंतीपासून ठरवलं होतं गिरनारला जायचं बा, एकटं येणं शक्य नव्हतं. मग फॅमिली कसं ऐकणार नाही, फॅमिली ऐकत नव्हती. पण तसं कसं तरी बनवलं, हे बाबाच्या कृपेने झालं सिद्ध. आणि आजचा अनुभव एकदम सुंदर होता. का जे आपण एवढं थकतो, पण बाबाच्या दर्शनानंतर असं वाटतं का तिथे थकवा पूर्ण निघून जातो. आजचा असा अनुभव होता. बऱ्याच दिवसापासून गिरनारचं चाललेलं होतं. आमचे मित्र आहे उदय सोनवणे, ते दर महिन्याला पौर्णिमा असली की ते गिरनारला जात असतात. आणि दरवेळेस ते आम्हाला सांगतात, तू वाटलंस तर आम्हाला भाडं नको देऊ, पण माझ्या सोबत जोडीने ये. पण मला कधी जमलंच नाही. पण योगायोगाने आपल्या एसटीने ही जी यात्रा चालू केली, त्यासाठी मी त्याच्यात सहभागी झालो आणि खूप सुंदर प्रकारे प्रवास झालेला आहे. याबद्दल मी एसटीचे पण आभारी आहे. आजचा प्रवास खूप चांगला झाला. मला वाटत नव्हतं मला गुडघ्यांचा त्रास आहे. पहिल्या पायरीवर मी देवाचं नाव घेतलं, इथपर्यंत तू बोलवलं देवा, तुझ्यापर्यंतही पोचव. मी हळूहळू वरती चढली. त्रास अजिबातच झाला नाही. पण जेव्हा 100 पायऱ्या राहिल्या तेव्हा थोडासा त्रास व्हायला लागला. परत मी 5 मिनिटं विचार केला, वरती गेली. पण इतकं सुंदर वाटलं की मी स्वर्गात आल्यासारखं फील झालं. एसटी महामंडळाचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला 3 दिवसापासून सुरक्षित प्रवास दिला आणि आजचं दर्शन घडवून आणलं. त्यामुळे एसटी महामंडळाचे सगळ्या कर्मचाऱ्यांचे व आगार व्यवस्थापक यांचे मनापासून अभिनंदन. सगळ्यांनी महामंडळाकडूनच प्रवास घ्या. हा प्रवास सुरक्षित आणि सुखरूप होतो. जय गिरनारी. आम्ही दोघे मित्र आहेत, क्लासमेट पण आहेत आणि एकाच गावातले. त्याला समजलं की गिरनारला बस जाणार आहे बस सटाणा डेपोची. तर मग तो मला बोलला की आपल्याला जायला जमेल का बघ, मी शेती करतो आणि तो ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी. तर त्याला पण शक्य होत नव्हतं आणि मला पण शक्य होत नव्हतं. आमची यात्रा पण गिरनारीची व्यवस्थितपणे पार पडली. एसटीचा प्रवास पण सुखकर आहे. 20 वर्षापासून मी श्री स्वामी समर्थांची सेवा करते. माझे मिस्टर 20 डिसेंबरला गेले होते गिरनारी, आणि मी ह्या गिरनारी जाण्याची माझी कधीची इच्छा असल्या कारणाने देवाने असं कृपा केली. माझ्या ननंदबाईला माझ्या घरी पाठवलं. माझी सुट्टी त्यांच्यामुळे झाली. त्यांनी पण मला सांगितलं तू जाय देवाची सेवा कर. आणि माझ्या शेतातले पण काम इतके फास्ट झाले ना, आम्ही उळे टाकलेलं नव्हतं तरी कांदे, ज्यांनी उळे टाकलेलं होतं त्यांच्या आधी आमचे कांदे लावले गेले. आम्हाला 15 दिवस सुट्टी देवाने दिलेली आहे. गिरनार साठी अतिशय सुंदर पद्धतीने यात्रा संपन्न केली, यासाठी पण त्यांचे आभार. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली द्वारका गिरनार यात्रा नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि या यात्रेसाठी जो खर्च पडलेला आहे आपल्याला 4,855 रुपये, हा फक्त प्रवासाचा खर्च आहे. बाकीचा जो खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा जो खर्च करायचा आहे तो आपला
स्वखर्चाने. एसटीचा प्रवास तर तुम्हाला माहिती आहे एकदम सुरक्षित आणि सुखकर असा प्रवास असतो. ही यात्रा एकदम जबरदस्त झाली. तर अजून काही तुमच्या मनात प्रश्न शंका असेल तर नक्कीच कॉमेंट करा. या ट्रिपसाठी आपल्याला ऑलराऊंड जो खर्च पडलेला आहे खाण्यापिण्याचा, राहण्याचा आणि प्रवास खर्च साधारण 7,000च्या आसपास. जर तुम्हाला ही द्वारका गिरनार यात्रा करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा इंस्टाग्राम ID वगैरे दिसत असेल स्क्रीनवर, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. बापरे, रात्रभर एडिटिंग करतोय. जसं मी यात्रा करून आलोय ना, तब्बल 17 तासांची जॉब घेतलेली मी. त्याच्यानंतर आज मी पूर्ण दिवसभर एडिट करायला बसलो. आत्ता पाहू शकता तुम्ही किती वाजले, जवळजवळ रात्रीचे 2:30 वाजलेले दिसत आहेत तुम्हाला. ट्रॅव्हलिंगमध्ये एवढं सुखाचं काम नाही आहे. म्हणजे 6 दिवसाला 7 दिवसाला 8 दिवसाला कंटेंट टाकावं लागतं. ट्रॅव्हल करणं म्हणजे एवढं सुखाचं काम नाही आहे. त्यातल्याच एडिटिंग, टायमावर व्हिडिओ आले पाहिजे, बस एवढं. तर मंडळी, ही देवदर्शन यात्रा आपण इथे संपूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला, बाय. Fearless.